नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहे किल्ले थाळनेर. खूप वर्षे ही खानदेशची राजधानी होती. किल्ले थाळनेर धुळे शहरापासून साधारणतः 50 किलोमीटर तापी नदीच्या काठावर हा थाळनेर किल्ला वसलेला आहे. हा किल्ला बरीच वर्ष खानदेश या प्रदेशाची राजधानीचं शहर होतं. मुंबई आग्रा महामार्गावर धुळ्यापासून 50 किलोमीटर शिरपूरकडे जाताना थाळनेर गावाचा फाटा लागतो. तिथून 2 ते 3 किलोमीटरमध्ये आपण थाळनेर किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचतो. सध्या किल्ल्यावर काटेरी झाडांचं वर्चस्व आहे. हा पायरी मार्गही यातून सुटलेला नाही. पायथ्यापासून जास्तीत जास्त 10 मिनिटात आपण किल्ल्यावर पोहोचतो. अनेक वैभवशाली राजवटींचा साक्षीदार असलेला हा किल्ला स्थानिक लोक आणि सरकारी अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे अत्यंत दयनीय अशा अवस्थेत उभा आहे. किल्ल्यावर पाहण्यासाठी आता फक्त पुरातन वास्तूंचे फक्त अवशेषच शिल्लक आहेत. या किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज यांच्यामुळे हा जास्त प्रसिद्ध होता. त्रिकोणी आकारात असलेला हा किल्ला पूर्णतः तटबंदीने कव्हर केलेला आहे. 5 मिनिटे तटबंदी पाहत पुढे गेल्यावर आपल्याला एक देवी सप्तशृंगी आईचं मंदिर लागतं. मंदिरात सर्वांनी जाऊन दर्शन घेतले आणि दर्शन झाल्यानंतर मग आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला असलेला बुरुजाकडे वळलो. हा किल्ला तापी नदीच्या किनाऱ्यावर असल्याने याला 2 बाजूंनी तापी नदीचं पूर्ण संरक्षण होतं. किल्ल्याच्या या भागात आल्यानंतर डोळ्यांना हा दिसणारा नयनरम्य देखावा बघून बरं वाटलं. तापी नदीचं पात्र बघत आम्ही थोडी फोटोग्राफी केली. या तापी नदीच्या पात्रामुळेच या किल्ल्याला थाळनेर असं नाव पडलं आहे. थळ म्हणजे जमीन आणि नीर म्हणजे पाणी. या प्रदेशातली जमीन समृद्ध आहे पाण्यामुळे, त्यामुळेच याला थाळनेर असं नाव पडलं. डोळ्यांना सुखद धक्का देणारं तापी नदीचं पात्र बघून मग आम्ही किल्ल्याच्या दुसऱ्या भागाकडे, दुसऱ्या बुरुजांकडे वळालो. या किल्ल्यावर बघण्यासाठी आता फक्त जीर्ण असे अवशेषच शिल्लक आहेत आणि त्या अवशेषांवरनं सांगताही येत नाही की ही वास्तू काय असेल. हे पहा, ही असे अवशेष बघून मनाला थोडं दुःख वाटतं. सरकारनेही या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, संवर्धन तरी झालं पाहिजे. असा हा भग्नावस्थेत असलेला थाळनेर किल्ला पाहून आम्ही अर्ध्या तासातच खाली उतरलो आणि पायथ्याला आम्हाला एक सुंदर महादेवाचं मंदिर पाहायला मिळालं. हे आहे थाळनेश्वर महादेव मंदिर. थाळनेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं आणि मग आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.